आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. बिंदू चौकात मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी. पालकमंत्री आंबेडकर, महापौर निकम, माजी खासदार मंडलिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले अभिवादन. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगळवारी कोल्हापूर शहरातील बिंदू चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता, न्यायाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला. मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार राजीव आवळे, उपाध्यक्ष नगरसेवक दुर्वास बापू कदम, सचिव सुभाष देसाई, कार्याध्यक्ष सुभाष रामुगडे, मार्गदर्शक उत्तमदादा कांबळे, डी.जी. भास्कर, इतर समिती सदस्यांनी एकत्र येत अनुसूचितमधील 59 जातींना सोबत घेऊन 2026ची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करताना प्रत्येक भीमप्रेमीच्या चेहऱ्यावर उत्साह आणि सगळीकडे आनंद वातावरण पसरलं होतं. 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीपासून ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, वह्या पुस्तके वाटप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृहातील मुलींनी जागर संविधानाचा हे पथनाट्य सादर केले. यावेळी पालकमंत्री आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. भारताची राज्यघटना तयार करून देशाला समतेचा आणि न्यायाचा मजबूत पाया देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने समाधिष्ठित आणि न्यायप्रिय समाज उभारणीसाठी जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याने आवाहन यावेळेस करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची उंची मोजता येणे अशक्य असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी फक्त दलितांना न्याय दिला नाही, तर अख्ख्या देशाला संविधान देत समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या गोष्टी दिल्या. त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता अबाधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल प्रेम, प्रेरणा निर्माण व्हावी हा उद्देश ठेवण्यात आला. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महापौर रुपाराणी निकम, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मेंचेकर, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन एस पी योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बच्चू कुमार, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, कौसर बागवान, अभिजित खतकर, प्राध्यापक शहाजी कांबळे, अस्मिता दिघे, बाजीराव नाईक यांच्यासह भीम अनुयायी, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.